राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आपल्यासोबत आहेत। महाराष्ट्रामध्ये सध्या वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजत आहे। सध्या या प्रकरणी त्यांचे जे सासरे आहेत हे फरार असल्याचं पाहायला मिळत आहे। काय या नेमक्या प्रकरणाची माहिती आहे? अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू हा वैष्णवी हगवणेचा झालेला आहे। माझ्या संपूर्ण संवेदना त्यांच्या माहेरच्या म्हणजे तिची आई असेल, वडील असेल यांच्याबरोबर आहेत। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की अशा प्रकारच्या व्यक्तींच्या विरुद्ध कठोर कारवाई ही झालीच पाहिजे, शासन हे झालंच पाहिजे। माझी जी माहिती आहे की राजेंद्र हगवणे व त्यांचा मुलगा हा फरार आहे। त्यांची म्हणजे वैष्णवीची सासू, नणंद आणि एका भावाला दिराला अटक झालेली आहे। महिला आयोगाच्या आमच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सुमोटो पोलीस कंप्लेंट दाखल झाली होती आणि त्यामुळे राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका आहे की कठोरातली कठोर कारवाई ही दोषींवर झाली पाहिजे। वैष्णवीला न्याय हा मिळालाच पाहिजे। कुठल्याही प्रकारची शंका जर तिच्या आईवडिलांच्या मनामध्ये असेल की नीट प्रकारे इन्व्हेस्टिगेशन झालं नाही तर असं होणार नाही। पोलीस अत्यंत सायंटिफिक वेने इन्व्हेस्टिगेशन करतायत आणि तिला न्याय वैष्णवीला नक्कीच मिळेल। अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचाच कुठेतरी वरदस्त आहे। त्यामुळे गेले 5 दिवस झालं राजेंद्र हगवणे पोलिसांना सापडत नाही असा एक विरोधांकडून आरोप होतो। शेवटी विरोधांना कुठले विषय नाहीत। कालचाच एक प्रसंग सांगतो की एका चुकीच्या व्यक्तीला केवळ पक्षामध्ये प्रवेश दिला म्हणून माननीय अजितदादांनी तिथे दिलगिरी व्यक्त केली की कळत नकळत नांदेडला एखाद्या व्यक्तीला प्रवेश दिला गेला। अशा प्रकारच्या प्रवृत्तींना अजितदादा जवळही उभं करत नाहीत आणि तो पक्षाचा पदाधिकारी असो नसो जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई ही झालीच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते पदाधिकारी आहेत अशा पद्धतीची एक माहिती समोर येते। नेमकं काय सत्य आहे आणि जर ते पदाधिकारी असतील कोणत्याही पदावर सध्या पक्षाचे असतील तर त्यांना तुम्ही काढणार आहात? मी जी माहिती घेतली की सध्या ना राजेंद्र हगवणे ना त्यांचा मुलगा कुठल्या पदावर आहे, पण पदाचा इथे प्रश्नच येत नाही। ते पदावर जरी असते तरी पक्षाने त्याला त्वरित काढलं असतं आणि पोलिसांना आदेशच दिले असते माननीय अजितदादांनी पालकमंत्री म्हणून की याचं इन्व्हेस्टिगेशन ते दोषी असतील तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। काही दिवसांपूर्वी हगवणे कुटुंबियांमध्ये एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात खर्च देखील करण्यात आला होता। खासदार सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। या सगळ्या विषयासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की त्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला देखील होतं, मात्र मी गेले नाही। ज्या कुटुंबामध्ये बळीसाठी मुलांना हुंड्यासाठी मुलींना मारलं जातं, त्यांच्या घरातून पोलिसांमध्ये त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रारी होत असतील तर अशा कुटुंबाशी संबंधच नको, अशी एक स्पष्ट भूमिका त्यांना मांडल्याचं पाहायला मिळालं होतं। सुनेत्रा पवार त्या कार्यक्रमाला गेल्या होत्या का आणि सोशल मीडियात सध्याचे व्हिडिओ व्हायरल आहेत त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल मला माहिती नाही की आमच्या राज्यसभेच्या खासदार आदरणीय सुनेत्राताई पवार गेल्या होत्या की नाही मला माहीत नाही। पण महासंसद रत्न जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल की मला माहीत होतं की ते हुंड्यामुळे सुनेला छळलं जातं आहे तर त्याच वेळेला त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं की बाबा इथे जाऊन इन्व्हेस्टिगेशन करा, माझी अशी माहिती आहे। ही नैतिक जबाबदारी मग त्यांची देखील होती। त्यांचं असं म्हणणं होतं की त्या संपूर्ण प्रकरणात तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल। असं आहे ना की राष्ट्रवादीला कुठल्याच प्रकारचं राजकारण आम्हाला करायचं नाही। एका निष्पाप मुलीचा, महाराष्ट्रातल्या आमच्या कन्येचा एका मुलीचा जीव गेला आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीचं जसं मी सांगितलं की स्पष्ट भूमिका आहे की दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा, त्यांचा कुटुंबीय जर दोषी असतील तर आम्ही देखील मागणी करू की लवकरात लवकर चार्जशीट देखील झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर केस देखील चालली पाहिजे आणि देर इज झिरो टॉलरन्स अगेन्स्ट डावरी इन महाराष्ट्र। वैष्णवीच्या अंगावर मारल्याचे वळ देखील पाहायला मिळाले। प्रचंड प्रमाणात तिला मारहाण झाली होती। सोशल मीडियात एक क्लिप व्हायरल सध्या झालेली आहे तिच्या मैत्रिणीची आणि तिची। त्याच्यामध्ये ती स्पष्टपणे म्हणते की कशा पद्धतीने मला छळवलं। म्हणून माझं म्हणणं आहे की पोलिसांनी थरो इन्व्हेस्टिगेशन पोलीस करतील। महिला आयोगाने तर सुमोटो ह्याची दखल घेऊन FIR दाखल केलेला आहे आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे सत्य येईल जे सत्य असेल त्याप्रमाणे कठोर कारवाई झालीच पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच हगवणे कुटुंबियांच्या प्रकरणामध्ये हे गंभीर प्रकरण आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आनंद परांजपे यांना ABP न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।